मलकापुरात बायोडिझेलवर कारवाई, 5,86,00,000चा माल जप्त। बुलढाणा जिल्ह्यात बायोडिझेलच्या अवैध साठ्यावर मोठी कारवाई करण्यात आली। पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली। ही कारवाई 28 सप्टेंबर रोजी मलकापूर शहर दसरखेड MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली। 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 ते रात्री 10च्या या वेळेस एकता हॉटेल समोर हॉटेल फौजीच्या बाजूला ही कारवाई करण्यात आली। यामध्ये 2 प्रकारामध्ये 2 आरोपींना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 3200 लिटर बायोडिझेल किंमत 2,43,200 आणि इतर साहित्य किंमत 3,43,500 असा मिळून एकूण 5,86,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। या पथकात PSI अविनाश जायभाय, PSI पंकज सपकाळे, हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाडे, हेड कॉन्स्टेबल चांद शेख, हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गोरले आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती टुंडे हे सहभागी होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। महाराष्ट्र न्यूज 1 साठी उपसंपादक रंजना राठोड, सहसंपादक सय्यद वसीम, मलकापूर, जिल्हा बुलढाणा।